Welcome to the today's Ayurveda platform, and this is a 21st lecture of Marathi medium of 2026 2026 या वर्षाचं 2026 या वर्षाचं मायबोली मराठीतून हे 21वे लेक्चर आपण एनटीटी 2026 याकरिता टुडेज आयुर्वेदा एनटीटी क्लासेसच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधतोय. हे लेक्चर लाईव्ह आहे. त्याची लिंक जी आहे ती मी सगळ्या तीनच्या तिन्ही जे ग्रुप आहेत आपले एनटीटीचे जे तीन ग्रुप त्यामध्ये टाकले आहे. आणि आपण हे जे 100 लेक्चर्स आपले आहेत त्याच्यापैकी जे डिसेक्शन ऑफ द पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2024 आणि 25 याचं आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता हा जो लेक्चर आहे हा लाईव्ह लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण जर तुमचे काही प्रश्न असेल तर विचारू शकता. मी कव्हर करणार आहे टीचिंग अँड लर्निंग, टीचिंग अँड कम्युनिकेशन या कॅटेगरी अंडर आलेले जे सब टॉपिक आहे. पहिला टॉपिक आपण कव्हर करतो. 10 पाण्याचे याचे नोट्स आहेत आणि त्या मी तुम्हाला आज व्हॉट्सअप सगळ्या ग्रुपवर टाकणार आहे शिकवून झाल्यानंतर. ठीक आहे. सो वी स्टार्ट द सेशन नाव. ओके. तर कॉन्सेप्ट ऑफ टीचिंग ह्यामध्ये मी आता कर्सर घेतोय आणि पेन घेतोय. मला व्हॅनिसिंग पेन घ्यायला आवडतं त्याच्यामुळे व्हॅनिसिंग पेन आणि त्याची साईज आपण घेतलेली आहे आणि कलर आपण दुसरा घेऊया. आपण कलर घेऊया ग्रीन. ओके, लाईट ग्रीन. आणि व्हॅनिसिंग पेन आपण घेऊया. ठीक आहे. सो कॉन्सेप्ट ऑफ टीचिंग सगळ्यात पहिले आपण बघूया. तर टीचिंग इज डेलिबरेट सिस्टमिक सायकोलॉजिकल ग्राउंडेड प्रोसेस of guiding, directing, and facilitating learning, such that desirable changes occur in the cognitive structure, behavior, and thinking pattern of the learner. यामध्ये त्यांना काय म्हणायचं आहे ते बघून घेऊया. टीचिंगचा जो अर्थ आहे तो डेलिबरेट सिस्टमिक, एक सिस्टमिक मॅनर मध्ये तुम्हाला शिकवावं लागतं. तुम्ही जे लेक्चर्स घेता त्याचं एक प्लॅनिंग असावं लागतं. सायकोलॉजिकली ग्राउंडेड प्रोसेस ही नॉर्मल प्रोसेस नसते. टीचिंग ही सायकोलॉजिकली ग्राउंडेड प्रोसेस असते. याचा अर्थ असा होतो की लहान मुलांना शिकवायचंय तर ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं. अडल्टला शिकवताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं. मग आपण त्याच्यात काय काय करतो? सगळ्यात पहिलं गाईड करतो, डायरेक्शन्स देतो. जेव्हा अडल्ट लर्निंग आपण करतो तेव्हा आपण अडल्ट जे असतात त्यांना डायरेक्शन्स देण्याचं कार्य सुद्धा आपण करतो. त्यानंतर फॅसिलिटेटिंग लर्निंग सच दॅट डिझायरेबल चेंजेस अकर इन द कॉग्नेटिव्ह स्ट्रक्चर. मग याच्यामुळे काय होतं, जे विद्यार्थी असतात त्यांच्या कॉग्नेटिव्ह स्ट्रक्चर मध्ये आपल्याला बदल चांगला करून घेता येतो. त्यानंतर बिहेवियर सुद्धा आपण त्या विद्यार्थ्यांचं चांगलं तयार करतो. आणि थिंकिंग पॅटर्न ऑफ द लर्नर, अशा पद्धतीनं आपण त्या जे काही स्टुडंट्स आहेत त्यांचं थिंकिंग पॉवर सुद्धा आपण छान पद्धतीनं डेव्हलप करतोय. ठीक आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द डेव्हिड पी ऑसबेल. आता हे कोण आहेत? हे एक सायंटिस्ट आहेत आणि यांचा ह्या क्षेत्रामध्ये योगदान असल्यामुळं आपले जे रेफरन्स बुक आहेत त्यांच्यात यांचं पण एज्युकेशन सायकोलॉजी ह्या कॅटेगरीचे पुस्तक आहे आणि त्याचं हे ऑथर आहेत. तर डेव्हिड बी पी ऑसबेल यांनी काय म्हटलेलं आहे? टीचिंग इज अ फंडामेंटली कन्सर्न्ड विथ मिनिंगफुल वर्बल लर्निंग.
नॉट मिअरली स्टिम्युलस प्रोसेस कंडिशनिंग. फक्त स्टिम्युलस प्रोसेस ऑफ कंडिशनिंग नसून ह्यामध्ये वर्बल लर्निंग सुद्धा आहे, म्हणजे जे आपण बोलून शिकवतो ते सुद्धा आहे. ठीक आहे. टीचिंग मस्ट बी ऑर्गनाइज इन सच अ वे दॅट न्यू आयडियाज आर अँकर्ड टू गिव्हन. तू अजून तो इतिहास माहिती ऑर्डर म्हणून तुम्ही असं बंदर सकता असाल. Okay, sorry for the disturbance. तर ह्यामध्ये आपल्याला काही नवीन आयडियाज आहेत, त्या रिलेव्हंटली कॉग्निटिव्ह स्ट्रक्चर यांच्यामध्ये बदल करायचे असतात. त्याच्या सुद्धा हे ऑर्गनाइज्ड पद्धतीनं टीचिंग प्रोसेस आपण करतो. आता जेव्हा पहिले जे ऑथर होते डेव्हिड पी ऑसाबेल, त्याच्यानंतर लिंडा बी निल्सन यांनी हेच सगळं पुढे घेऊन गेले. दिस व्ह्यू बाय एम्फसाइजिंग दॅट द टीचिंग इज नॉट कंटेंट डिलिव्हरी. टीचिंग हे काय कंटेंट डिलिव्हरी नाही आहे, बट आउटकम ओरिएंटेड फॅसिलेशन ऑफ लर्निंग. आउटकम ओरिएंटेड फॅसिलेशन ऑफ द लर्निंग हे जे आहे. ठीक आहे. सो आउटकम ओरिएंटेड म्हणजे काय, हे जेव्हा आपण